हाय फ्रेंड्स, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सांडगे आणि ही आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे आणि ही रेसिपी माझ्या आईकडून शिकलेली आहे। तर कशा प्रकारे बनवला जातात तर चला बघू। सगळ्यात आधी आपण लौकी किसून घेतलेली आहे आणि पपई पण याच्यामध्ये टाकले। 2 पपया किसून घेतले आहे आणि लौकीचं किस करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मिरची पेस्ट, त्यामध्ये धने, अद्रक आणि थोडे जिरे पण घातलेले आहे। आता आपण मिरची कट करून घेऊया आणि ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया किसमध्ये। मिरची, कोथिंबीर आणि एखादी किलो टमाटर टाकलेले आहे कारण की किस जास्त असल्यामुळे। आणि त्यामध्येच आपल्याला तिखट, मीठ आणि हळद पण घालायची आहे। तुम्ही किती प्रमाणात करत आहे त्यानुसार ते अंदाजे घालायचे आहे तिखट, मीठ आणि तीळ पण घालायची आहे। तीळ थोडी जास्तच घालायची, त्यामुळे छान खुसखुशीत होतात सांडगे। आणि आता हे आपण छान असे मिक्स करून घेऊया। आता मी थोडे जास्तच प्रमाणात करत आहे, त्यामुळे हे मिश्रण जास्त आहे। आता अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव होईपर्यंत छान मिक्स करायचे आहे। आणि आपण पोहे पण घालणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे पोहे पण आधी स्वच्छ धुवून भिजवून ठेवायचे आहे, म्हणजे चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहे। मिरची पेस्ट असल्यामुळे हाताची आग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही ग्लोव्ज वगैरे घालू शकता। मला पण जेव्हा मिक्स केली तेव्हा काही वाटलं नाही, पण नंतर खूप आग होत होती हाताची, त्यामुळे ग्लोव्ज वगैरे घालून छान मिक्स करायचं। छान एकजीव होईपर्यंत छान आणि थोडं प्रेस करून हे करायचं त्याचा गोळा, त्यामुळे ते छान मिश्रण एकजीव होणार। आता आपण हे भिजत ठेवलेले पोहे घालायचे आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे पोहे आणि चाळणीमध्ये पाणी नितळत ठेवलं होतं। आता आपण हे घालून घेऊ आणि छान आणखी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आपण कणिक जशी मतलब असं छान प्रेस करून हे करतो ना, त्याचप्रमाणे हे मिश्रण पण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण हे 1 तास असंच ठेवायचं आहे, 1 तास असंच ठेवायचं आहे मुरण्यासाठी। आणि 1 तासानंतर मी असे वडे थापून घेत आहे छोटे छोटे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वडे असे थापून घ्यायचे आहे छोटे। अशा प्रकारे आपले तयार आहे सांडगे। आणि नंतर हे वाळल्यानंतर असे दिसतात। 3 दिवस मी कडक उन्हामध्ये छान वाळवले आहे आणि बघू शकता तुम्ही असे छान सांडगे तयार आहे। आता आपण हे तळून घेऊ। तळल्यानंतर कसे दिसतात ते बघा तुम्ही। खूप छान लागतात खायला आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप छान लागतात। आणि वरणासोबत आणि चटणीसोबत वगैरे आपण काही अशी तोंडी लावण्यासाठी म्हणून हा पदार्थ खाऊ शकतो। खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका।